बाप कसाही का असेना, म्हातारा असू द्या, काही कामधंदा न करणारा असू द्या, पण जोपर्यंत घरात बसू नये ना, कुणाची ताकद नाही त्या घराकडे वाकड्या नजरेनं बघायची. एखाद्या स्त्रीचा पती जर मरण पावला ना, ती किती पतिव्रता असू द्या, किती चांगली असू द्या, हा समाज तिला कधीच चांगला म्हणत नाही. नवरा कधी असू द्या, दारुड्या जरी असला ना, पण घरात जोपर्यंत आहे कोणाची ताकद नाही वाकड्या नजरेनं बघायची. लुडा असू द्या, पांगडा असू द्या, खुर्चीवर बसलेला असू द्या, खाटेला चिटकलेला असू द्या, जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत घराचा पाया जिवंत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, पाया खचला की घर खचायला वेळ लागत नाही. म्हणून जोपर्यंत हा बाप आहे ना, या बापाला समजून घ्या. कधी कधी तो फटकडपणे बोलत असेल, पण त्या बोलण्यामागे सुद्धा त्याची माया असते. आईला रडता येतं, बापाला रडता सुद्धा येत नाही, त्याला कणखर राहावं लागतं. एखादं काही कमी जास्त घरी झालं, आई रडून मोकळी होते, परंतु दुःख हृदयामध्ये जो साठवून ठेवतो ना, तो बाप असतो. एखाद्या वेळेला घरात चुकीची घटना घडली ना, आई त्याच्यावर पांघरून घालते, पण ती गोष्ट सुधारायची कशी हे बापाला माहिती असतं. म्हणून घरातला बाप जपा. जोपर्यंत आपला बाप शाबूत आहे ना, तोपर्यंत जीवनात प्रेम, माया, आधार शाबूत आहे. बाप जीवनातून गेला, पाया खचला जीवनाचा. कसाही बाप असला ना, डोळ्यासमोर जर असला, डोळ्याने दृष्टीने जर दिसला ना, मुलगी सुद्धा माहेरी जाते ना, तिला जर बाप माहेरी असला ना, तर त्या ओढीनं ती माहेरी जात असते. एकदा मुलीचं लग्न झालं की तिला माहेरी सुद्धा जास्त जायला मिळत नाही. एखादा मुलगा झाला, त्याच्या शाळेची चिंता असते, जायला मिळत नाही. पण सतत फोनवर जी चौकशी करते ना, त्या बापाला पहिला प्रश्न तिचा असतो, बाबा तब्येत बरी आहे ना तुमची? बापाशी बोलल्याशिवाय मुलीला बरं वाटत नाही, मुलीला जीवनात आधार वाटत नाही. म्हणून बाप शाबूत ठेवा जीवनातला, त्याला समजून घ्या. जरी पुरुष असेल, कठोर असेल, पण त्याला सुद्धा हृदय आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून त्या बापाची किंमत जीवनामध्ये जरूर झाली पाहिजे. त्या बापाला जरूर जीवनात समजून घेतलं पाहिजे. आज हिमालय रडला पार्वतीसाठी. ज्या वेळेला बापाच्या संस्कारांची शिदोरी मुलीने सोबत घेतली ना पार्वतीने, त्यावेळेला ती तिच्या आईकडे गेली. मैना माता ज्या वेळेला मैना मातेकडे गेली ना, मैना मातेने पार्वतीला एक खूप सुंदर शिकवण दिलेली आहे. ही शिकवण प्रत्येक आईने लग्न झालेल्या मुलीला द्यावी. आणि आणखी एक सांगते, लग्न झालं मुलीचं की मुलीच्या मायबापाने आणि मुलांच्या मायबापाने मुलांच्या संसारामध्ये कधीच हस्तक्षेप करायचा नाही. जसा आपला संसार आपण सांभाळला, लग्न झाल्या झाल्या एका वर्षातच संसार सांभाळता येत नाही. कुणाला 10-10 वर्ष लागतात त्या संसारात रुचायला, पचायला. म्हणून ते बिचारे दोघं आनंदाने जगतायत ना, आपण आनंद मानायचा. मुलीच्याही आईवडिलांनी त्यांच्या संसारात ढवळाढवळ करायची नाही आणि मुलांच्याही आईवडिलांनी संसारात ढवळाढवळ करायची नाही. सुनेच्या मनात जर स्थान प्राप्त करायचं असेल ना, तर पहिल्यांदा आई आपल्याला व्हावं लागेल. बघा, या जगातली विचित्र गोष्ट अशी आहे, जोपर्यंत तुम्ही आई आहात ना तोपर्यंत तुम्ही चांगले आहे, पण ज्या दिवशी आईची सासू होते ती बदनामच होते. जोपर्यंत एक स्त्री मुलगी आहे तोपर्यंत ती सगळ्यांसाठी चांगलीच असते, पण ज्या दिवशी त्या मुलीची सून होते ना, तिचं नाव बदनामच होतं. म्हणून घरामध्ये राहत असताना सासू सुनांनी प्रेमाने राहिलं पाहिजे. मुलींनी सुद्धा त्या सुनेने समजून घेतलं पाहिजे. सासू भांडली तर भांडू द्या ना, काय हरकत आहे. कधी कधी आपली आई आपल्याला बोलत नाही का, मग आई सोबत संबंध तोडून टाकतो का आपण? नाही. कधी कधी आपली मुलगी आपल्याला उलटून बोलत नाही का? बोलते.
मग एखाद्या दिवशी सोनबाई जर बोलली असेल, सोडून द्यायचं, सोडून द्यायला शिका, आनंद निर्माण होईल जीवनात. आणि म्हणून मैना मातेने फार सुंदर शिकवण या ठिकाणी पार्वती मातेला दिलेली आहे. पार्वती, आज से भगवान शिव ही तुम्हारे पति परमेश्वर हैं, आज से ससुराल ही तुम्हारा घर है, तो बेटी अपने पति के साथ में बड़ी प्यार से रहना. और क्या करना है आज से तुमको. आपली जर निंदा होत असेल ना जगात, समजून जा आपल्यामध्ये काहीतरी आहे. आपली निंदाच होत नाही. निंदा कोणाची होते? जो समाजात चांगलं कार्य करतो ना, त्याची निंदा होते. जो समाजात काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न करतो त्याची निंदा होते. ज्याच्यामध्ये काहीच नाही त्याला कोण विचारतो महाराज? त्याच्याबद्दल कोण वाईट बोलेल? त्याच्याबद्दल चांगलंही बोलणार नाही आणि वाईटही बोलणार नाही, कारण त्याच्यामध्ये काहीच नाही बोलण्यासाठी. ज्याच्यामध्ये काहीतरी बोलण्यासारखं आहे त्यालाच लोक नावं ठेवत असतात, कुणालाही नाही नावं ठेवत. आणि खरं सांगू का, आपल्यापेक्षा आपली चिंता लोकांना जास्त असते. आपल्या नातेवाईकांना, घरच्या लोकांना आपल्याबद्दल जे माहीत नसतं ना, ते बाकीच्या लोकांना माहीत असतं. म्हणून त्यांचे उपकार माना की सदैव ते आपल्यावर लक्ष ठेवून असतात. कायम त्यांचं लक्ष असतं आपल्याकडे. कोणीतरी लक्ष ठेवणारं असलं पाहिजे की नाही आपल्याकडे. म्हणून आपल्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांचं मनात अजिबात वाईट ठेवायचं नाही, उलट आनंद मानायचा. आपल्याबद्दल बोलणारं कोणीतरी आहे समाजात, त्या निमित्ताने आपलं नाव तरी पुढे येतं. आणि म्हणून सुख जीवनामध्ये प्रदान करायचं असेल तर भगवान परमात्म्याच्या चरणावरती ते खरं सुख मिळतं. ती शक्ती, ती शिव त्या ठिकाणी मिलन काल आपण या ठिकाणी झालेलं पाहिलं. बघा, ज्या वेळेला शिव भोलेनाथ आले होते ना, आरती ओवाळत असताना मैना माता चक्कर येऊन खाली पडल्या होत्या. बरोबर आहे की नाही? का? दोन कारण होते. पहिलं कारण, आरती जेव्हा वर नेली ना, डोक्यावर चंद्र दिसला. मैना मातेने विचार केला, बापरे, माझ्या जावयाला रात्र दिवस ओवाळायला चंद्र आहे, इथे माझी डालड्याची फुलवात काय कामाची. आरती लाजून खाली पडली. दुसरं कारण, गड्यामध्ये सर्प दिसला. अशीच एकदा एक सासूबाई लग्नामध्ये की नाही, लग्न चालू होतं, तिच्या मुलीचं लग्न होतं आणि लग्न असताना ती त्या ठिकाणी मूर्छित होऊन पडली, चक्कर येऊन खाली पडली. लोकांनी पाणी टाकलं तिच्या तोंडावरती, तिला उठवलं आणि तिला चक्कर येऊन पडण्याचं कारण विचारलं. ती म्हणायला लागली, आज जो नवरदेव या ठिकाणी आलेला आहे ना, हाच 25 वर्षापूर्वी मला सुद्धा बघायला आला होता, म्हणून ती चक्कर येऊन खाली पडली. मैना माता सुद्धा चक्कर येऊन खाली पडल्या. त्यानंतर जेव्हा नारदांनी सांगितलं, समाधान वाटलं. जन्म जन्मांतरीची भगवान शिवाची पत्नी आहे, समाधान वाटलं. आणि त्यानंतर सुंदर अशा प्रकारे विवाह सोहळा त्या ठिकाणी पार पडला. बघा, दोन देव आहे ना, ते सासूरवाडीतच राहतात. कोण? भगवान शिव भोलेनाथ आणि भगवान विष्णू. कारण कैलास हा हिमालयाचाच एक भाग आहे. जसं हिंगणघाट मध्ये अनेक नगर असेल, तुकडोजी वार्ड आहे, आणखी कोणता तरी वार्ड असेल. तुकडोजी वार्ड आणि हिंगणघाट काही वेगळं नाही, हिंगणघाटचाच एक भाग आहे तुकडोजी वार्ड. तसं हिमालयाचाच एक भाग आहे कैलास. म्हणून भगवान शिव भोलेनाथ सासूरवाडीत राहतात आणि भगवान विष्णू क्षीरसागर, सागरातून लक्ष्मी निर्माण झाली. लक्ष्मीचे पिता आहे सागर. म्हणजे भगवान विष्णूचे कोण झाले? कोण झाले? सासरे झाले, सासरे. दोन देव सासूरवाडीतच राहतात, भगवान भोलेनाथ आणि भगवान विष्णू. पण शक्यतोवर सासूरवाडीत माणसाने राहू नये, कारण दूर जमाई फूल बराबर, गाव जमाई आधा. ध्यान से सुनना. दूर जमाई फूल बराबर, गाव जमाई आधा, घर जमाई गधे बराबर, जब चाहे तब लादा. जावाईचे सुद्धा प्रकार आहे बरं का. साखऱ्या जावाई आहे, पाखऱ्या जावाई आहे, भाकऱ्या जावाई आहे. साखऱ्या जावाई कोणाला म्हणतात? जो साखरेसारखा गोड गोड आहे. सासरे बुवांनी बोलवलं तरच सासूरवाडीला जाणार अथवा जाणार नाही.
असा जावाई कधीतरी येतो सासूरवाडी म्हणून मध्ये, मग सासूरवाडीच्या लोकांना तो प्रिय असतो. त्याच्या स्वागताची जय्यत तयारी असते. पाय धुवायला पाट, सुंदर पाणी, गंगाळ, रस्ता सजवलेला, सगळी तयारी होते जावायची. कधी तो जर साखऱ्या असेल तर, खूप दिवसांनी एखाद्या वेळेत येत असेल तर त्याची व्यवस्था होते. दुसरा जावाई आहे पाखऱ्या जावाई. समजा हिंगणघाट वरून चक्कर झाली, उभ्या उभ्या 2 मिनिटाची तरी सासूरवाडीला भेट देतो, येतो आणि पाखरासारखा निघून जातो, त्याला म्हणतात पाखऱ्या जावाई. तिसरा आहे भाकऱ्या जावाई. एकदा सासूरवाडीत आला की जायचं नावच घेत नाही. शेवटी सासू सासऱ्यांना त्याला काहीतरी कारण काढून वापस पाठवून द्यावं लागतं जोर जबरदस्तीने, त्याला म्हणतात भाकऱ्या जावाई. म्हणून हे जावायचे प्रकार आहे.